तर आमच्या डोक्यात इतर मतवादींसारखे विचार असतील तर ते विचार वॉश करण्याची पद्धती म्हणजे ब्रेन वॉशिंगची पद्धती आहे. जर आम्ही खोटे विचार केले आणि तशाच विचारात राहिलो तर आम्हाला काय होत आहे, आकुलता व्याकुलता आणि चार गतीचा संसार दुःख परत भ्रमण करावं लागतंय. मग कसे विचार असतात? बौद्ध क्षणिकवादी तो क्षणिकच वस्तू मानतोय आणि आम्ही काय म्हणतो त्याच्या समानच आमचा विचार काय होतोय की क्षणिक पर्याय अनुभवणं सोपं आहे, ध्रुव अनुभवणं सोपं नाही. म्हणजे परत आम्ही काय झालं, बौद्ध मतात प्रवेश केला विचाराने, म्हणजेच क्षणिक मतवादी झालो. मग असे जे जे आमचे खोटे विचार आहेत त्या सगळ्या खोट्या विचारांना नष्ट करण्यासाठी ही काय आहे, न्यायदीपिका ब्रेन वॉशिंगची पद्धती आहे. जसं काय आहे, पूर्वी खंडन मंडन होतं, समंतभद्र वगैरे आचार्यांचा इतर मतवादींशी काय होता, वादविवाद होत होता. तशी आता पद्धती नाहीये. पद्धती नाही म्हणजे आता तशी वेळ नाहीये. तरी सुद्धा का आम्हाला पठण पाठनाची न्यायग्रंथांची गरज आहे, तर न्यायग्रंथांमुळे काय काय होतं सांगितलं, वस्तू व्यवस्था ठोस जाणतो, युक्तीवर घासून पुसून घेतो आणि भेद विज्ञान करून शुद्धात्म्याचा अनुभव करतो. 3 वर्ग सांगितलेत ना द्रव्य स्वभाव प्रकाशक नैचक्रमध्ये. 6 द्रव्य, युक्ती, आगम, अनुभवाने घासून पुसून घ्यायचं आणि शुद्धात्मा. मग आता तसंच आम्ही सुद्धा 6 द्रव्य जाणून युक्ती, आगम, तर्काने परीक्षा करून शुद्धात्म्याला वेगळं करून जाणलं तर आम्हाला न्यायग्रंथ समजून जीवनामध्ये काय झाला, फायदा झाला. आणि जर आम्ही हे केलं नाही तर आमचं सगळं काय चाललंय, मग स्वतःवरच अन्याय चाललाय. म्हणून न्यायग्रंथ फक्त खंडन मंडनासाठी नाहीत, तर न्यायग्रंथ हे कशासाठी आहेत, स्वभावाला जाणण्यासाठी. कारण संपूर्ण द्रव्यानुयोगाची शैली न्यायात्मक आहे आणि जी द्रव्यानुयोगाची शैली न्यायात्मक आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं की आमचे वस्तू व्यवस्थेनुसार विचार योग्य आहेत का, आणि असतील तरच आम्ही स्वपर भेद विज्ञान करून अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो. काय काय सांगितलं सांगा तर न्यायग्रंथांचा जीवनात उपयोग. वस्तू व्यवस्था जाणून युक्ती, आगम, तर्क कसोटीवर घासून पुसून काय करतो, शुद्धात्म्याला वेगळं करून जाणतो, म्हणजे भेद विज्ञान करून जाणतो. आणि असा जो जाणतो तोच जीव काय होतो, अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो. आणि जर स्वतःला जाणलं नाही तर काय होते, अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती होत नाही. म्हणून प्रत्येक क्षणी आम्हाला आनंद पाहिजे, तर त्या आनंदासाठी आम्ही काय केलं पाहिजे, स्वतःला जाणलं पाहिजे. आणि त्यासाठी न्यायग्रंथांचा ठोस होण्यासाठी आमच्या जीवनात काय होतो, उपयोग होतोय. म्हणून ह्याच्यामध्ये काय चाललंय, बहुलतेने सगळे न्यायग्रंथ सर्वज्ञ भगवंतांची सिद्धी करतात आणि सर्वज्ञांच्या सिद्धीमध्ये सर्वज्ञ स्वभावाची सिद्धी होते. सर्वज्ञ स्वभावाच्या सिद्धीमध्ये क्रमनियत पर्यायाची सिद्धी होते. आणि क्रमनियत पर्याय होणार आहे की होणार आहे तिकडे लक्ष देऊ नको हे नास्तिक कथन आहे, आणि स्वरूपाची उपलब्धी कर हे आस्तिक कथन आहे. मग अशा रीतीने जो स्वरूपाची उपलब्धी करतो तोच जीव मोक्ष मार्गस्थ होतो. आणि जर स्वरूपाची उपलब्धी केली नाही तर मोक्ष मार्गस्थ होऊ शकत नाही. म्हणून न्यायग्रंथांचं पठण पाठन आता कशाला करायचं असं बहुतेक पंडितांमध्ये चर्चा होते की आता काय, पूर्वी सगळी खंडन मंडनाची परिस्थिती नाही, पण आमच्या डोक्यात तसे विचार असतील तर आम्ही सुद्धा त्या मतामध्ये प्रवेश केला आणि त्या खोट्या विचारांचं खंडन करण्यासाठी ही न्यायदीपिका काय करते, आम्हाला उपयोगी पडते. म्हणून किती अनादी कालापासून आम्ही खोटे विचार केले. सन्निकर्षवादी काय म्हणतो की त्या इंद्रियांचा आणि पदार्थांचा टच झाला, सन्निकर्ष झाला तर ज्ञान होतं. आम्ही पण काय म्हणतोय, पुस्तक हातात घेऊन वाचलं तरच आम्हाला काय होत आहे, ज्ञान होत आहे. तर आम्ही पण काय झालो, सन्निकर्षवादी झालो. मग महाराजजींनी घेतलं की विशेषार्थामध्ये नवीन गाडी आणल्यावर त्याचं स्टिअरिंग चाटून बघतो. म्हणजे हा काय चाललंय, लहान मुलांना की ते खेळणं आणलं नवीन की तोंडात घालून बघतात, सन्निकर्ष. आणि आम्ही सुद्धा नवीन वस्तू, साडी किती वेळ हाताळतो, इकडून बघतो तिकडून बघतो, कसा पोत आहे, किती किती विकल्प.
आणि शेवटी एवढं होऊन पण समाधान लगेच नेसून पण बघतो, कुठं बाहेर जायचं नाहीये तर कशी साडी दिसते म्हणून नेसून पण बघतो. म्हणजे कुठला झाला सन्निकर्षवाद झाला. म्हणजे हे सगळं काय चाललंय, अज्ञान. म्हणजे आम्हाला अशा रीतीने सन्निकर्ष केला तर बरं वाटतंय म्हटलं तर आमचं जीवन काय चाललंय, विफल. गुरूंना स्पर्श करून दर्शन केलं तरच दर्शन होतं. गुरूंनी डोक्यावर पिंची मारली तरच आम्हाला आशीर्वाद मिळतोय. महाराजजी नेहमी काय म्हणायचे, पिंची म्हणजे झाडू, आणि ती कशाला आपल्या डोक्यात पडून घ्यायची. म्हणजे हे आपल्याला ज्ञान असेल तर हे सगळे सन्निकर्षाचे विचार संपले. आणि पायाला हात लावून नमस्कार केला. तुम्ही मूर्तीला हात लावून नमस्कार करता म्हणजे तो पण काय झाला, सन्निकर्ष झाला. आणि असं सन्निकर्ष करूनच आम्ही काय करतोय, अज्ञान वाढवतोय, मोह वाढवतोय आणि ह्या संसाराच्या दुर्गतीमध्ये भटकंती करत राहतो. म्हणून न्यायदीपिका आम्हाला काय सांगते की स्वतःच्या स्वरूपाला जाण हा स्वतःवर दिलेला न्याय आहे. आणि शुभाशुभ विचारात अशुद्ध उपयोगात राहिलो तर हा स्वतःविषयी केलेला अन्याय आहे. वी वॉन्ट जस्टिस म्हणतो, जरा काही अन्याय झाला की लगे फलक घेऊन निघतो, आम्हाला न्याय पाहिजे. मग तसं आता इथं सुद्धा काय आहे, आम्ही स्वभावाला जाणत नाही तर आता इथं पण म्हणायचं वी वॉन्ट जस्टिस. आणि असं आम्ही जर स्वभावाला जाणलं तर आम्हाला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. स्वभावाला जाणलं नाही तर आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःख आहे. म्हणून काय आहे की ह्या मोक्ष मार्गामध्ये जो जो साधक आहे तो कसा असतो की तो साधक स्वरूपाची रुची करतोय. आणि विकल्पाच्या भूमिकेत कसा आहे, पहिल्या 10 प्रकारच्या सम्यक्त्व, पहिलं सम्यक्त्व कोणतं सांगितलं, आज्ञा सम्यक्त्व. 4 प्रकारच्या धर्म ध्यानामध्ये पहिलं ध्यान कोणतं सांगितलं, आज्ञाविषय धर्म ध्यान. आहे का आज्ञाप्रधान आम्ही. मल्लाजीची मागं गोष्ट सांगितलेली आठवत असेल की तो खूप हुशार असतो आणि आचार्यपद त्याला देणार असं रंग दिसू लागला की काही शिष्यांनी वक्र बुद्धीने काय केलं, एका दरीजवळ तो असताना म्हणाला तुला आचार्यांची आज्ञा आहे की ह्या दरीत उडी मार. आणि तो पटकन उडी मारतो. इतकं तिची श्रद्धा आहे, त्याला कुठं लागलं पण नाही आणि पटकन ध्यानाला पण बसला. परत एकदा त्यांनी काय केलं, अग्नी असते त्या अग्नीमध्ये प्रवेश कर म्हणून आचार्यांची आज्ञा म्हणून सांगितलं. त्यांनी पटकन अग्नीमध्ये काय केला, प्रवेश केला. आणि तिथं अग्नी त्याला पोळली सुद्धा नाही. आणि तो एकदम कसा आहे, शांत बसलाय, ध्यान असतं. आणि शेवटी पद मिळालं असतं ते त्याला मिळालंच. किती मुलांनी इतर प्रयत्न केला शिष्यांनी त्याला मिळू नये तरी मिळालं. का मिळालं तर एक त्याच्या सरळ बुद्धीमुळं आणि आज्ञा प्रधानतेमुळं. आज्ञा फार महत्वाची आहे बघा. प्रत्यक्ष आज्ञा असो की परोक्ष आज्ञा असो ती पाळली तर फार महत्व आहे. आपलं काही पण होते, त्यात प्राण गेले तरी चालतील पण आज्ञा हे प्रथम शिकलं पाहिजे. आत्ता सांगितलं आणि लगेचच आपण दुसऱ्या क्षणात ती आज्ञा मोडून लावली, स्वतःच्या मनाने निर्णय केला तर तो आज्ञा प्रधानी राहिला नाही. किती शरीराला काही होऊ देत पण मला ही आज्ञा दिली आणि ही आज्ञा मी मानणारच, पाळणारच असा जर असेल तर तो सुशिष्य आहे. आणि तोच मोक्ष मार्ग आहे, तो मोक्ष मार्गस्थ होऊ शकतो. आणि त्याची सरळ बुद्धी त्याला संसारातनं काय होते, दूर करण्यामध्ये उपयोगी पडते. आणि काय सांगायचं त्यांचं चिंतन आहे, आपल्याला जे करायचं ते आपण करायचं असं म्हणून जर आम्ही आज्ञा म्हणत राहिलो तर तो शिष्य पण नाही. शिष्य हा नेहमी कसा असतो, गुरूंना पूर्ण शरण आलेला असतो की अर्धवट शरण आलेला असतो, पूर्ण शरण आहे. जे म्हणतील जसं म्हणतील तसं. आणि अशी जर आमची सरळ बुद्धी असेल तर कधीच आम्ही संसारात फिरणार नाही. आणि जे सांगतील तिथं आपलंच काहीतरी आपण म्हणणं लावत राहिलो तर तिथं काय झालं, मोक्ष मार्ग बंद झाला. 4 दिवस वाटतं आम्ही मार्गात आहोत परंतु असा काहीतरी उदय येतो, फटका बसतो की आम्ही जिनधर्मापासून निज धर्मापासून आत्मानुभूतीपासून पण काय होतो, वंचित होतो. आणि पुष्कळ उदाहरणं दिसत आहेत की खूप त्यांनी धर्म केला आणि शेवटी समाधी मरणाच्या वेळेस मात्र त्यांना ते सुचेना, बाहेरच काहीतरी झालं, सगळं असमाधी मरण झालं. कशामुळे झालं तर कधी देवाची विराधना केली, कधी गुरूंची विराधना केली, कधी जिनवाणीची विराधना केली. विराधना म्हणजे असं घेऊन त्याला काहीतरी वेगळं रूप दिलं, खाली टाकलं वगैरे तरच विराधना म्हणायचं नाहीये. साधं काय सांगितलं तर घरात कुठं पण वाचत बसतो आणि जेवता जेवता कुणी ताट घेऊन टीव्ही समोर आला ना आपण तिथं वाचत बसलोय. तर त्या छोट्या पुस्तकात दिले ना नातेपुतेच्या की जिनवाणी समोर उष्ट नेलं तरी सुद्धा क्षयक्षम मंद होतो.
आपल्याला तेवढं काय पाळायचं असतंय, लक्षात पण येत नाहीत असे पॉईंट आपल्याला. किंवा तिथंच मासिकं ठेवलेली असतात, तिथंच भांडी धुवायला घासायला ती सगळी उष्टी भांडी ठेवलेली असतात. आणि मग ते मासिकात गाथा वगैरे असतात की नाही, एक गाथा जरी असली तरी ते कशाप्रमाणे झालं, जिनवाणीप्रमाणेच झालं. मग हे आपल्याला असे छोटे छोटे बारकावे लक्षात येते ना, सहज आपल्याकडनं काय होतं, अभिनय होतो. आणि त्यामध्ये आपण काय बांधतो, निधत्ती निकाचित, चंद्रमती माताजी त्याला काय म्हणायचे, वज्र कपाट बांधलं. वज्र कपाट बांधलं म्हणजे ते आम्हाला साधनेमध्ये अडथळा येणार. वज्र कपाट माहिती आहे ना, ते दक्षिण द्वारका काहीतरी असतं आदिनाथांच्या वेळेस, म्हणजे त्या तीर्थंकरांच्या, त्या मग जेव्हा वैराग्य होतं ते वज्र कपाटाप्रमाणे कधीच उघडलेलं नसतंय ते. आणि ते आता त्यांना वैराग्य झालं की ते त्या दाराकडे वळतात की ते दार खोललं जातं आणि बाहेर लगेचच लोकांतिक देव पालखी घेऊन उभे असतात आणि त्यात बसून लगेचच ते तपोवनाकडे जातात, दीक्षा घेतात. असं मोबाईल करून नंबर फिरून सांगितलं का आता लागलाय बघा यांना वैराग्य झालाय तर या चला पालखी घेऊन, असं काही सांगावं लागलं का, काही सुद्धा नाही. लगेचच त्यांचं काय झालेलं असतंय, तिथं त्यांना ते ज्ञान झालेलं असतंय, त्यांचं आसन हल्लेलं असतंय आणि त्यांना बातमी पोचली. मोबाईल वगैरेची पण गरज नाही, त्यांचं आसन कंपायमान होतं. हे मोबाईल आहे त्यांचं, इंद्राचं आसन कंपायमान होतं. कंपायमान होतं म्हणजे काय होतं, हलतं गदागदा. आणि मग त्यांना ही बातमी मिळते की आता हे अशी घटना घडणार आहे, की लगेच ते तयारीतच असतात. आणि लोकांतील देव फक्त केव्हा येतात, दीक्षा कल्याणिकाच्या वेळेस येतात. वैराग्याचा समाचार फक्त करतात ते, म्हणजे वैराग्यालाच ते काय करतात, अनुमोदना करतात. आणि झालं लगेचच ते त्या पालखीत बसून गेले पण, आणि दीक्षा पण झाली. मग किती त्यांना कोणी थांबवायचा प्रयत्न केला, थांबू शकतात का, थांबू शकत नाहीत. म्हणून यातनं आपल्याला बोध काय घ्यायचा आहे, मला सुद्धा असं तीव्र वैराग्य करायचं आहे. आणि हे वैराग्य ज्ञानपूर्वक वैराग्य आहे. केवळ शुष्क ज्ञान असेल उपयोगी नाही, केवळ शुष्क चारित्र असेल उपयोगी नाही. ज्ञान आणि चारित्राचा सुमेळ असेल तरच तो जीव मोक्ष मार्गस्थ होतो, मोक्षाला जातो. म्हणून दोन्हींचा सुमेळ, समयसारमध्ये पुढे आहेत गाथा की दोन्हींचा सुमेळ पाहिजे. आणि असा सुमेळ असेल तरच शांतीचं जीवन आहे. आणि जर आम्ही आज्ञाधारक नसलो तर काय झालं, मग आज्ञा सम्यक तो पण गेलं, 10 वेदातलं पहिलं सम्यक तो पण गेला, आज्ञाविचे धर्मध्यान पण गेलं. म्हणून आमच्यावर इतकं बिंबलं पाहिजे, बस म्हटलं बसायचं, उठ म्हटलं उठायचं, जे सांगल तसं आम्ही केलं ना, आमच्या मनाचं काही केलं नाही. आता आमचे प्राण गेले तरी चालतील, परंतु आज्ञा मोडायची नाही. हे जर आम्ही शिकलो तर आम्ही मोक्ष मार्गस्थ होऊ शकतो. आणि हे जर आम्ही शिकलो नाही तर आम्ही काय वक्रबुद्धीने काय करतोय, सारखं एवढ्याला काय होतंय, तेवढ्याला काय होतंय असं म्हणून फाटे फोडत राहतो. आणि त्यामुळं आम्ही काय होतो, अविनय करून दुःखाला प्राप्त होतो. म्हणजे बघा अविनय किती पद्धतीने कसा कसा होतो हे आपल्याला कळत पण नाही. कसंही बोलतो, कसंही उठतो, कसंही बसतो. मग हे सुद्धा काय झाला, वेगवेगळ्या पद्धतीचा मन वचन कायचा अविनय झाला. काल काय सांगितलं पंचाध्याय मधलं, ते मुनिराज हात हलवत नाहीत, पाय हलवत नाहीत, मनामध्ये इतर विचार करत नाहीत. आणि त्यांना सतत काय चाललंय, एक शुद्धात्मा. आणि अशी शुद्धात्म्याची इतकी कास धरली की त्यांना बिलकुल दुःख नाही आणि एक निज आत्म्यातच राहतात. आणि इतकं आत्म्याचं सेवन करतात की त्यांना सगळं लौकिकता लोकेशना वगैरे काहीच नाही. आणि मग त्यांच्याजवळ असं सम्यक दर्शन आहे की त्याचा अविनाभाव संबंध कशाशी सांगितला, त्या सम्यक्त्वाचा अविनाभाव संबंध कशाशी सांगितला, शुद्धात्म्याचं वेदन. म्हणजे शुद्धात्म्याचं वेदन करणं आणि सम्यक्त्व यांचा अविनाभाव संबंध सांगितला. उत्पत्तीच्या अपेक्षेने तर जिथं वेदन आहे तिथं सम्यक्त्व उत्पन्न होतं, ही समव्याप्ती आहे. आणि नंतर विकल्पाच्या भूमिकेत गेल्यानंतर विकल्प आले पण सम्यक्त्व जात नाही म्हणून विषम व्याप्ती सांगितली. म्हणून हे सगळं समजून काय फायदा, तर आम्ही हे न्यायग्रंथ वाचून आमच्या जीवनामध्ये उतरवलं आणि ठोस आम्ही स्वतःला जाणू लागलो प्रत्यक्ष प्रामाण्यसहित. प्रत्यक्ष म्हणजे स्पष्ट आणि प्रामाण्य म्हणजे खरेपणासहित जाणू लागलो तरच मार्गस्थ होणार. आणि संपूर्ण समयसारच्या टीकेमध्ये न्यायाचंच प्रतिज्ञा हेतू रूपाने वर्णन येत आहे. 50 ते 55 गाथामध्ये वर्णापासून गुणस्थानापर्यंतचे 29 भाव जीवाचे नाही का, तर पुद्गल द्रव्य परिणाममयत्वे सती अनुभूते हे भिन्नत्वात. मग पुद्गल द्रव्याचा परिणाम असल्यामुळे अनुभूतीपासून भिन्न आहेत. मग हे 29 भाव जीवाचे नाहीत, हे झालं प्रतिज्ञा वाक्य. आणि पुद्गल द्रव्याचा परिणाम असल्यामुळे अनुभूतीपासून भिन्न आहेत, हा झाला हेतू. म्हणजे संपूर्ण भाषा काय आहे, न्यायाची भाषा आहे. म्हणून द्रव्यानियोगात न्यायाची भाषा भरलेली आहे. द्रव्यानियोग समजण्यासाठी न्यायग्रंथ समजणं आवश्यक आहे.
म्हणजे तितका रस नाहीये जर आपण संस्कृत त्यांना अर्थ लावत बसलो. परंतु न्यायग्रंथांचं जर वर्णन माहित असेल तर मात्र तिथं काय आहे की ते प्रत्येक वाक्य कसे ठोस आहे, त्याच्यात प्रतिज्ञा हेतू कसा आहे हे जर आम्ही लक्षात घेतलं तर त्यामुळे आणखी दृढता वाढली. म्हणून आतमध्ये स्वभावाची रुची केली आणि विकल्पाच्या भूमिकेमध्ये हे सगळं अध्ययन वगैरे झालं. अध्ययन खूप केलं परंतु आमच्या परिणतीमध्ये सुधार झाला नाही. कसं बोलायचं, किती बोलायचं, कसं उठायचं, कसं बसायचं हे आज्ञाप्रधान रूपाने राहिलं नाही तरी काय झालं, दोष लागला. म्हणून जितकं आम्ही स्वभावात राहतो तितकं बाहेरचं विकल्पाच्या भूमिकेत देवशास्त्र गुरूंचा विनय आज्ञाप्रधान बुद्धीने करतो. मग त्यामध्ये प्राण गेले तरी चालतील परंतु मी आज्ञाभंग करणार नाही. ही जर आमची दृढता असेल तर ही सरळताच आम्हाला साधनेमध्ये उपयोगी आहे. आणि ही दृढता नसेल तर आमचं जीवन काय चाललंय, मग खायचं प्यायचं मजा करायचं लौकिकता केली आणि धर्मामध्ये सुद्धा येऊन धम्मम भोग निमित्तम, धर्म भोगासाठी वापरला म्हणजे आश्रमातच आम्ही वेळ घालवला आणि ह्या शरीराचा जितका उपयोग करायला पाहिजे सेवा वगैरे करण्यासाठी केला नाही तर तिथं आम्ही मार्गस्थ होऊ शकत नाही.